एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे मुरगुड शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अनेक वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी शहरात स्थिरावलेल्या भटक्या समाजातील नागरिकांच्या झोपड्यांवर नगरपालिकेने थेट बुलडोजर फिरवला। या कारवाईत हातावर पोट असणाऱ्या गरिबांचे संसार क्षणात उद्ध्वस्त झाले असून अनेक कुटुंब आता भर उन्हात उघड्यावर पडली आहेत। एकीकडे विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे मुरगुड शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अनेक वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी शहरात स्थिरावलेल्या भटक्या समाजातील नागरिकांच्या झोपड्यांवर नगरपालिकेने थेट बुलडोजर फिरवला। नगरपालिकेचा बुलडोजर जेव्हा झोपड्या जमीनदोस्त करत होता तेव्हा तिथे निर्माण झालेलं वातावरण उपस्थितांचे डोळे ओलावणारं होतं। आपलं घर डोळ्यादेखत मातीत मिसळताना पाहून महिला आणि वृद्धांनी एकच टाहो फोडला। मात्र या संकटाची पुसटशीही कल्पना नसलेली निष्पाप लहान मुले पडक्या झोपड्यांशेजारीच झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोके घेताना दिसत होती। मुलांचे हे निर्व्याज्य हास्य आणि मोठ्यांच्या डोळ्यातील अश्रू अशा विदारक विरोधाभासानं पाहणाऱ्यांचे काळीज पिळवटून निघत होतं। या कारवाईबाबत नगरपालिकेकडून सांगण्यात आलं की संबंधितांना स्थलांतराच्या नोटीस आधीच बजावण्यात आल्या होत्या। मात्र या कुटुंबाचा सवाल आहे की नोटीस दिली तरी जायचं कुठे? प्रशासनानं त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नव्हती। हक्काचा निवारा नसल्यानं ही कुटुंब तिथंच थांबली होती, ज्याची परिणती आज त्यांच्या घरांच्या विनाशात झाली। खाण्यापिण्याची भांडी, कपडे आणि अंथरूण पांघरून आता धुळीत पडले। पावसाळा तोंडावर असताना या कुटुंबांनी आता डोक्यावर छप्पर कुठून आणायचं हा मोठा प्रश्न आहे। अतिक्रमण काढताना त्यांचं पुनर्वसन करणं ही नैतिक जबाबदारी प्रशासनानं का झटकली असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। सध्या या कुटुंबासमोर खाली जमीन आणि वर आकाश अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या गरिबांच्या अश्रूंची दखल घेऊन शासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांना मदतीचा हात देणार का ही कुटुंब अशीच वाऱ्यावर सोडली जाणार याकडे आता संपूर्ण मुरगुड शहराचं लक्ष लागलंय।